किती दिवस दुसऱ्याचेच पेढे खाता, कधीतरी स्वतः पण वाटत जाणं. भरपूर ठिकाणी आधी ट्रीटमेंट घेतलेली आहे. भरपूर लोक बोलायचे की ह्या गुणाने त्यांना काही नाहीये म्हणून. असं माझे नाव कुमार जाधव. माझ्या लग्नाला गेली 13 वर्ष झालेली होते, पण अजूनपर्यंत एकही अपत्य नव्हतं. भरपूर ठिकाणी आधी ट्रीटमेंट घेतलेली आहे अहिल्यानगरमध्ये. त्याच्यानंतर मला हे चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर इथले नाव समजले. इथले डॉक्टरांचे नाव पण समजलं की आपले प्रतापसिंह चौरे डॉक्टर आहेत तिथं. यांनी मला ट्रीटमेंट दिली व्यवस्थित. त्याच्यानंतर मला आज एक मुलगा एक मुलगी असे अपत्य राहिलेले आहेत. पण इथून मागं मी अहिल्यानगरमध्येच भरपूर नामांकित हॉस्पिटलमध्ये भरपूर ट्रीटमेंट घेतलेल्या होत्या, तरीही तिथे काही फरक पडलेला नव्हता. इथे जेव्हापासून मी ट्रीटमेंट चालू केली त्यावेळेस मला पहिल्यांदाच इथे ट्रीटमेंटमध्ये फरक पडला. 2 महिन्यातच मला फरक पडला. तसेच इथला स्टाफ वगैरे हे चांगला, सर्व मार्गदर्शन करणारे व व्यवस्थित सहकार्य करणारे आहे. मी बाहेर 2 IVF सायकल घेतल्या, तिथं काही रिझल्ट भेटला नाही. तिथं तिसऱ्यांदा आले, म्हणजे पहिल्यांदा तिथं आले तर 2 महिन्यातच पॉझिटिव्ह रिझल्ट आला. इथे येताना म्हणजे भरपूर भीती मनात होती की 2 तर सायकल फेल गेलेले आहेत, आता तिसऱ्यांदा म्हणजे खर्च पण होतोच ना, आणि तिसऱ्यांदा तरी भेटतंय का नाही यश म्हणून भीती वाटत होती. पण इथे आल्यानंतर सगळं पॉझिटिव्हच, म्हणजे नाही का सगळे रिपोर्ट, सरांचं बोलणं, पॉझिटिव्ह एनर्जी आली. आणि किती मी एप्रिल महिन्यात ट्रीटमेंट लावली. आमचा 21 जुलैला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. आता मला एक मुलगा एक मुलगी आहे. म्हणजे बाहेर कोणत्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं तरी एरवी काही नाही वाटायचं, पण एखाद्या फंक्शनमध्ये जर गेलं तिथं विचारायचं हाय का ग, काही किती वर्ष झाले लग्नाला. आणि मग त्यावेळेस वाईट वाटायचं की एरवी नसायचं कोणाचं काही संबंध, पण मग इथल्या डॉक्टरचं नाव सजेस्ट करा, तिथल्या डॉक्टरचं, इथला डॉक्टर चांगला, इथं एकदा दाखवून बघ, तिथं एकदा दाखवून बघ. मग तेव्हा वाटायचं की कुठं न गेलेलंच बरं. कधी कुणाच्या ओटी भरण्याला मी कधी गेलेच नाही, बारशाला कधी गेलेच नाही, का तर नको आपली नजर कुणाला लागायला, की त्यांनी तर बाळ रडलं घरी गेल्यावर, त्यांना वाटायला की ही चाली होती तिथं म्हणून. असं कुठल्याच कार्यक्रमाला कधी जाण्यात असं मन हे झालं नाही. परत माझ्या आईला टेन्शन असायचं, तिने ह्या देवाला नवस बोल, त्या देवाला नवस बोल. मी जॉब करते तिथं, म्हणजे काही कलिग असं त्यांना मुलगा झाला म्हणून ते पेढे वाटत होते, तर ते मला म्हटले की किती दिवस दुसऱ्याचेच पेढे खाता, कधीतरी स्वतः पण वाटत जाणं. मग तेव्हा मला इतकं वाईट वाटलं होतं की माझ्यावर ही वेळ कधी येणार की मी पेढे वाटेल कुणा, मला मूल झालं मी पेढे वाटते, ही वेळ माझ्यावर कधी यायची. पण इथं आल्यानंतर आता आली आहे माझ्यावर वेळ की मी सुद्धा सगळ्यांना पेढे वाटेल की झालं मला सुद्धा मूल म्हणून. मी दुकानात गेले, कुठं भाजीला गेले, कोण ओळखीचं भेटलं तरी मला सगळ्यांनी विचारायचं तिला आहे का काही, तिला आहे का काही. मला वाईट वाटायचं नाही म्हणायला. आम्ही भरपूर ठिकाणी बऱ्याचदा प्रयत्न केले. ती शेवटी वैतुगून गेली की नको आता ट्रीटमेंटच लावायची नाही, ट्रीटमेंटच लावायची नाही. मी तिला म्हणायची असू देत, एवढा लास्ट चान्स, एवढा लास्ट चान्स. झाली सक्सेस तर झाली सक्सेस आपल्या नशिबाने, आणि ते सक्सेस झालं यात आम्हाला खूप मोठा आनंद आहे. फार आम्ही वाट बघत होतो, नाही झालं, पण 13 वर्षांनी ती अतिशय म्हणजे अतिशय आनंद झालेला आहे. गगनात मावना इतका आनंद झालेला आहे. माझे मिस्टर, माझी मुलं यांना सुद्धा इतका आनंद झाला पहिल्यांदा बाळ पाहून. त्या क्षणाला सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सर्वच खुश आहेत, म्हणजे वडील, चुलते वगैरे सर्व खुश आहेत तिथं. भरपूर लोक बोलायचे की ह्या गुणाने त्यांना काही नाहीये म्हणून. असं पण कसं असं देव जेव्हा द्यायचं तेव्हाच देत असतो ना. आणि आम्हाला देवाच्या रूपाने हे हॉस्पिटल आणि ह्या हॉस्पिटलचा स्टाफ, सर, ह्यांच्यामुळे आमच्या आयुष्यात हा क्षण आलेला आहे. फॅमिली कंप्लीट झाली. आमची फॅमिली कंप्लीट झाली. एक मुलगा एक मुलगी एकाच वेळी आम्हाला.